नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी वंदना तायटे। आज आपण पाहणार आहोत इयत्ता 9वीच्या भूगोलाच्या पाठ्यपुस्तकातील चौथा पाठ बाह्य प्रक्रिया भाग 2। मागील व्हिडिओत आपण तिसरा पाठ बाह्य प्रक्रिया भाग 1 हा पाहिला। तो अद्याप पाहिला नसेल तर जरूर पहा। या व्हिडिओत तुम्हाला अनेक भौगोलिक संकल्पना सोप्या भाषेत स्पष्ट करून सांगितल्या आहेत। पाठात आलेली सर्व भूरूपे आकृत्यांसह विस्तारित रूपात स्पष्ट केल्यामुळे ती तुम्हाला चांगली समजतील व स्मरणातही राहतील। त्यामुळे व्हिडिओ थोडा मोठा झाला असला तरी तो शेवटपर्यंत पहा, म्हणजे पाठाचे पूर्ण आकलन होईल। विद्यार्थी मित्रांनो, खनन कार्यामुळे भूपृष्ठाची झीज होते हे आपण मागील प्रकरणात पाहिले। वाहते पाणी म्हणजे नदी, हिमनदी, वारा, सागरी लाटा व भूजल ही कारके आहेत। कारके म्हणजे कार्य करणारे, आणि ही कारके अपक्षरण, वहन व संचयनाचे कार्य करतात। या कारकांच्या या कार्यामुळे भूपृष्ठात सतत बदल घडून येतात व नवनवीन भूरूपे तयार होतात। त्यातील काही भूरूपांची आज आपण माहिती पाहणार आहोत। ग्लोबी विचारतोय, सांगा पाहू, ओहोळ, ओढा, नाला, नदी यात तुम्ही कसा फरक कराल? तर हे सर्व जलप्रवाह म्हणजे वाहणारे पाणीच आहे। त्यांच्या प्रमाणानुसार त्याचे नाव आहे। पावसाळ्यात खूप पाऊस पडल्यावर मैदानावर तुम्हाला छोटे छोटे पाण्याचे प्रवाह उताराकडे वाहत जाताना दिसतात, त्यांना म्हणतात ओहोळ। डोंगर उतारावर पडणाऱ्या पावसामुळे असे अनेक ओहोळ तयार होतात व ते एकत्र येऊन ओढा तयार होतो। असे अनेक ओढे एकत्र आले की नाला तयार होतो, आणि असे अनेक नाले एकत्र येऊन मोठा जलप्रवाह तयार होतो, त्याला म्हणतात नदी। शहरातील सांडपाणी एकत्र आले की नाला तयार होतो। तो नाला नव्हे तर नैसर्गिकरित्या पडणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे तयार होणारा नाला, बरं का। नैसर्गिकरित्या एकत्रित झालेला पाण्याचा ओघ गुरुत्वाकर्षण शक्तीच्या प्रभावामुळे भूपृष्ठाच्या उताराच्या दिशेने वाहू लागतो व स्वतःचा मार्ग आखत जातो, याला जलप्रवाह म्हणतात। असे अनेक जलप्रवाह एकत्र येऊन नदीची निर्मिती होते। नदीचे खनन, वहन व संचयन कार्य पुढील घटकांवर अवलंबून असते: भूप्रदेशाचा उतार, खडकाचा प्रकार, नदीतून वाहणाऱ्या पाण्याचे प्रमाण व वेग, प्रवाहाची लांबी आणि नदीतील गाळाचे प्रमाण। आता बघूया नदीचे खनन कार्य। नदीचा उगम समुद्र सपाटीपासून खूप उंचावर होतो। येथे नदी खूप वेगाने वाहते, त्यामुळे तिची झीज करण्याची शक्ती जास्त असते। नदीच्या वेगवान प्रवाहामुळे व तिच्यातील रेती, दगडगोटे यामुळे तसेच तिला येऊन मिळणाऱ्या अनेक उपप्रवाहांमुळे नदीच्या तळाचे आणि काठांचे खनन होते। यामुळे घळई, व्ही आकाराची दरी, धबधबा ही भूरूप तयार होतात। घळई हे भूरूप बघा। नदीच्या तळाचे व काठांचे खनन होत होत प्रवाह खाली जातो आणि आजूबाजूचे उभे कडे दिसतात, त्याला म्हणतात घळई। भेडाघाटजवळ नर्मदा नदीची घळई खोल आहे। काठांपेक्षाही तळाचे खनन जास्त झाले की घळई तयार होते। उतार अत्यंत तीव्र आणि जवळजवळ उभे असे असतात। पुढचं भूरूप व्ही आकाराची दरी। नदीच्या खनन कार्यामुळे होणारे एक भूरूप म्हणजे व्ही आकाराची दरी। नदीच्या उगमाकडील भागात किंवा नदीच्या कार्याच्या सुरुवातीच्या काळात ही तयार होते। नदी प्रवाहाच्या लगत उभे खनन वेगाने होते, त्या मानाने दरीच्या पार्श्व उताराच्या भागामध्ये कमी खनन होते, त्यामुळे त्याची उंची जास्त राहते, परंतु पात्राकडील भाग खोल खोल होत जातो। परिणामी दरीला असा इंग्रजी व्ही सारखा आकार प्राप्त होतो, म्हणून त्याला म्हणतात व्ही आकाराची दरी। पुढचं सुंदर असं भूरूप बघा, धबधबा। नदीच्या मार्गात कठीण खडकानंतर मृदू खडक आले की त्यांची झीज होऊन पाण्याचा प्रवाह उंचावरून खाली पडतो, त्याला धबधबा म्हणतात। धबधब्यांचे असे निसर्गरम्य दृश्य पाहायला पर्यटक लांबून येतात। आता बघूया नदीचे वहन व संचयन कार्य। नदी डोंगराळ भागातून कमी उताराच्या प्रदेशात वाहत येते। पर्वताच्या पायथ्याशी उतारात बदल झाल्यामुळे नदीतील भरड गाळाचे संचयन या ठिकाणी होते।
त्रिकोणी आकारात होणाऱ्या या संचयनातून पंखाकृती मैदाने तयार होतात. पंखाच्या आकाराची म्हणून त्यांना म्हणतात पंखाकृती मैदाने. मंद उतारामुळे नदीचा वेग कमी होतो व नदीची वहन क्षमता कमी झाल्यामुळे ती संथपणे वाहू लागते. लहानशा अडथळ्यांना देखील वळणे म्हणजे नागमोडी वळणे घेत नदीचा प्रवाह पुढे जात असतो. नदी समुद्राजवळ पोहोचेपर्यंत तिचे पात्र खूप रुंद होते व वेग कमी होतो. नदीतला गाळ तिच्या पात्रात आणि काठावरील प्रदेशात साठतो आणि अशी ही मैदानं तयार होतात. नदीतील गाळाचे संचयन होण्यासाठी पुढील घटक आवश्यक असतात: नदीची लांबी, पाण्याचे प्रमाण, नदीतील गाळाचे प्रमाण, पाण्याचे प्रमाण आणि भूपृष्ठाचा व नदीचा उतार यानुसार नदीतील गाळाच्या संचयनाचे प्रमाण ठरते. अशा प्रकारे गाळाचे संचयन झाल्यामुळे नदीपात्राच्या आजूबाजूला पूरतट, पूर मैदाने तर मुखाजवळच्या भागाला त्रिभुज प्रदेश ही भूरूपं तयार होतात. नदीच्या प्रौढावस्थेत गाळाच्या नियमित निक्षेपणामुळे म्हणजे संचयनामुळे नदीच्या दोन्ही काठांवर गाळाचे उंच बांध तयार होतात. या भूरूपाला पूरतट असे म्हणतात. आणि पूरस्थितीत नदीचे पाणी सभोवतालच्या प्रदेशात गाळाची मैदाने तयार करतात. याला पूरमैदान म्हणतात. आता बघूया त्रिभुज प्रदेश. नदीच्या खालच्या टप्प्यात प्रवाहाचा वेग अतिशय मंदावतो तर पाण्याचे प्रमाण वाढलेले असते. प्रवाहाबरोबर वाहत येणाऱ्या गाळाचे नदीपात्रातच संचयन होत जाते आणि नदीचा प्रवाह अनेक उपप्रवाहांच्या स्वरूपात विभागला जातो. अशा प्रवाहाला गुंफित प्रवाहही म्हणतात. पुढे नदी जिथे समुद्राला मिळते त्या भागात समुद्राच्या लाटा नदी प्रवाहाला काहीसा विरोध करतात. त्यामुळे गाळ मोठ्या प्रमाणावर साचत जातो. मूळ प्रवाहातून अनेक उपप्रवाह बाहेर पडतात व ते स्वतंत्रपणे सागरास मिळतात. त्याला वितरिका म्हणतात. आणि दोन वितरिकांमधला भाग हा गाळाने बनलेला असतो. या भूरूपाचा समुद्राकडचा भाग रुंद असतो आणि आतला भाग निमुळता असतो. हा एखाद्या त्रिकोणासारखा दिसतो म्हणून याला त्रिभुज प्रदेश म्हणतात. पुढे ग्लोबी म्हणतोय, जरा विचार करा. कोकणच्या किनारपट्टीवर अनेक खाड्या आहेत पण त्रिभुज प्रदेश नाही असे का? आत्ताच आपण पाहिले, मोठ्या लांबीच्या नद्यांच्या मुखाशी गाळाचे निक्षेपण होऊन त्रिभुज प्रदेश तयार होतात. कोकणातील नद्या या तुलनेने कमी लांबीच्या आणि अधिक वेगवान आहेत. त्यामुळे अशा नद्या तुलनेने कमी गाळ वाहून आणतात. शिवाय कोकणात किनारपट्टीचा जो प्रदेश आहे तो दंतूर आहे. दंतूर म्हणजे एका सरळ रेषेत नसून ठिकठिकाणी वक्र आहे. त्यामुळे कोकणच्या किनारपट्टीवर त्रिभुज प्रदेश नाही. आणि खाड्या आहेत. खाडी म्हणजे समुद्रातले पाणी काही अंतरापर्यंत नदीच्या मुखात शिरते तेवढ्या अंतराला खाडी म्हणतात. पुढे ग्लोबी म्हणतोय, शोधा पाहू. नदीच्या नागमोडी वळणाजवळ एखादे सरोवर असते का? त्याची माहिती मिळवा. होय, नदीच्या नागमोडी वळणाजवळ असे सरोवर असते. पुराच्या काळात नदीच्या प्रवाहाचा वेग वाढला की नदी प्रवाह नागमोडी वळणाने न वाहता सरळ दिशेत व्हायला लागतो. त्यामुळे अशा तुटलेल्या भागात सरोवरे निर्माण होतात. ती घोड्याच्या नालेच्या आकाराची, यू आकाराची असतात म्हणून त्यांना नालाकृती सरोवर म्हणतात. हिमनदीचे कार्य व भूरूपे. ज्या प्रदेशात तापमान गोठणबिंदूच्या खाली असते अशा प्रदेशात हिमस्वरूपात वृष्टी होते. हिमवृष्टीमुळे भूपृष्ठावर हिमथर जमा होतो. हिमाच्या प्रचंड वजनामुळे हिमथर भूपृष्ठाच्या उतारावरून घसरू लागतो. दाब आणि घर्षण यामुळे थराच्या तळाशी जमिनीलगत असलेले बर्फ वितळू लागते आणि हिमनदी अतिशय संथपणे उताराच्या दिशेने सरकू लागते. नदीप्रमाणेच हिमनदीचे देखील खनन, वहन व संचयनाचे कार्य चालू असते. हिमनदीचे खनन कार्य बघूया. वेग कमी असला तरी बर्फाचे वस्तुमान जास्त असल्यामुळे हिमनदी आपल्या तळाचे व काठाचे खनन कार्य मोठ्या प्रमाणात करते. यामुळे पुढील भूरूपं तयार होतात: हिमगह्वर, शुककूट, गिरीशृंग, यू आकाराची दरी, लोमती दरी व मेषशिला. हिमगह्वर, शुककूट आणि गिरीशृंग कसे तयार होतात ते पाहूया. हिमनदीच्या खनन कार्यामुळे हिमवर्षाव झाल्यावर हिम पाण्यासारखे लगेचच वाहत नाही तर ते साचत जाते. अर्थातच ते डोंगर उतारावर कमी साचते तर पायथ्यापाशी जास्त साचते. हिमाचे असे अनेक थर साचल्यामुळे खालच्या थरांवर दाब पडतो
आणि खालच्या थरांचे बर्फात रूपांतर होते. हिमाचे बर्फात रूपांतर होत असताना तसेच पडलेल्या दाबामुळे तळाशी घर्षण होऊन काही बर्फाचे पाणी होते आणि हे पाणी उताराच्या दिशेने वाहू लागते. या वाहण्याच्या क्रियेतून हिमनदीची सुरुवात होते. डोंगर उतारावर पडलेले बर्फ लगेच खाली घसरते. त्यातून घर्षण होऊन डोंगर उतार तीव्र होत जातात. घसरलेले बर्फ तळाकडे साचते. वितळलेल्या पाण्याने विदारण होऊन तळाकडील भाग आणखी खोल होत जातो. अशा डोंगर तळाकडील खोलगट भागाला हिमगह्वर असं म्हणतात. हे हिमगह्वर आणि त्यामागचा तीव्र डोंगर उतार एखाद्या महाकाय आराम खुर्चीसारखा दिसतो. त्याला राक्षसी आराम खुर्ची असंही म्हणतात. एखाद्या सुट्या डोंगराच्या भागात डोंगराच्या सर्व दिशांकडील उतारांवर हिमगह्वर तयार झाले तर डोंगराचा शिखराकडचा भाग शिंगासारखा दिसतो. अशा भूरूपाला गिरीशृंग म्हणतात. युरोपमधील इटली व स्वित्झर्लंड यांच्या सीमेवरील मॅटरहॉर्न हे गिरीशृंगाचं जगप्रसिद्ध उदाहरण आहे. शुककूट कसे तयार होतात तर नजीकच्या दोन हिमगह्वरांमधील जे कडे आहेत ते झिजतात आणि धारदार बनले की एखाद्या करवतीसारखे दिसतात, म्हणून त्याला शुककूट म्हणतात. हिमनदीच्या खनन कार्यामुळे तयार होणारं पुढचं भूरूप आहे यू आकाराची दरी. आपण आधी व्ही आकाराची दरी पाहिली. अशी दरी तळभागात अधिक रुंद होते आणि त्याच दरीला यू आकार प्राप्त होतो. लोंबती दरी म्हणजे लोंबणारी दरी. मुख्य हिमनदीला उपहिमनद्या येऊन मिळतात. त्या ठिकाणी उपहिमनद्या मुख्य हिमनदीच्या तळापासून अधिक उंचीवर असतात. त्यामुळे उपहिमनद्यांच्या दऱ्या मुख्य हिमनदीवर लोंबताना दिसतात. त्यांना लोंबती दरी म्हणतात. त्यानंतरचं भूरूप आहे मेषशिला. हिमनदीच्या मार्गात असलेल्या खडकावरून नदी वाहत असताना खडकावर हिमनदीच्या दिशेकडचा भाग गुळगुळीत बनतो. परंतु प्रवाहाच्या दिशेकडील भागात वितळलेल्या पाण्याने विदारण होते आणि खडकाचे तुकडे तुकडे होऊन तो भाग खडबडीत होतो. या भूरूपाला म्हणतात मेषशिला. आता बघूया हिमनदीचे वहन व संचयन कार्य. हिमनदी वाहत असताना बर्फ पुढे सरकताना खडकाळ माती त्यासोबत वाहत जाते. ती खरवडली जाते. जेव्हा हिमनदीचा बर्फ वितळतो तेव्हा नदीने आणलेला गाळ मात्र साचतो, म्हणजे संचयन होते. त्याला म्हणतात हिमोड. या गाळाचे संचयन हिमनदीच्या मुखाशी यू आकाराचे होते. त्याला अंतिम हिमोड म्हणतात. आकृती बघा. गाळाचे संचयन नदीच्या किनाऱ्यावर होते. त्याला पार्श्व हिमोड म्हणतात. दोन हिमनद्यांचा संगम होतो तेव्हा दोन्ही नद्यांचा जो आतील किनाऱ्यावरच्या पार्श्व हिमोड मध्यावर पसरतो त्याला म्हणतात मध्य हिमोड. हिमनदीच्या संचयन कार्यातून हिमोडगिरी व हिमोडकटक ही भूरूपं तयार होतात. हिमोडाच्या संचयनात अंडाकृती टेकडी तयार होते, तिला हिमोडगिरी म्हणतात. आणि हिमोडाच्या संचयनातून अरुंद व लांबवर पसरलेली टेकड्यांची रांग तयार होते, तिला म्हणतात हिमोडकटक. पुढे ग्लोबी विचारतोय, माहीत आहे का तुम्हाला हिमनदी प्रतिदिवशी 1 सेंटीमीटर ते 1 मीटरपर्यंत वेगवेगळ्या वेगाने पुढे सरकत असते. ग्रीनलँडमधील जाकोब शावन ही हिमनदी जगातील वेगवान हिमनद्यांपैकी एक असून ती प्रतिदिवशी 46 मीटर्स वेगाने वाहते. पुढे ग्लोबी म्हणतोय, सांगा पाहू भारतात हिमनदीचे कार्य कोठे पाहायला मिळेल? भारतात हिमनदीचे कार्य हिमालय पर्वतरांगेत पाहायला मिळेल. कोणत्या नैसर्गिक प्रदेशात हिमनदीचे कार्य समुद्र सपाटीला पाहायला मिळेल? टुंड्रा प्रदेश या नैसर्गिक प्रदेशात हिमनदीचे कार्य समुद्र सपाटीला पाहायला मिळेल. जरा डोके चालवा. नदीचे पाणी ज्याप्रमाणे वाहताना दिसते तशी हिमनदी वाहताना दिसेल का? विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला द्रवरूप पदार्थ वाहताना दिसतात, पण हिमनदी घनरूप असते. शिवाय तिचा वेग अतिशय कमी असतो, त्यामुळे ती आपल्याला वाहताना दिसणार नाही. आता बघूया वाऱ्याचे कार्य व भूरूपे. हवेच्या हालचालीस वारा म्हणतात, हे तुम्ही यापूर्वी शिकला आहात. वारा हे वायुरूप बाह्यकारक आहे. वाऱ्याचे खनन, वहन व संचयन कार्य मुख्यतः वाळवंटी आणि कमी पावसाच्या क्षेत्रात जास्त प्रभावीपणे आढळते. या प्रदेशात कायिक विदारण जास्त प्रमाणात असल्याने खडकांचा भुगा व वाळू मोठ्या प्रमाणात पसरलेली असते. येथे वाऱ्याच्या वहन कार्यात अडथळा कमी असतो. वाऱ्याबरोबर वाळूच्या कणांचे वहन होत असते. वाळूचे कण
खूप दूरपर्यंत वाहून नेले जातात आणि ज्या ठिकाणी वाऱ्याचा वेग कमी होतो अशा ठिकाणी वाळूचे संचयन होते. अशा प्रकारे वारा खनन, वहन व संचयनाचे कार्य करतो. आधी बघूया वाऱ्याचे खनन कार्य. वारा आपल्याबरोबर लहान मोठ्या आकाराचे वाळूचे कण, दगड इत्यादी पदार्थ वाहून नेतो. वाऱ्याच्या मार्गातील खडकांवर हे पदार्थ घासल्याने किंवा आपटल्याने खडकांचे खनन घडून येते. यातून भूछत्र खडक, अपक्षरण खळगे, यारदांग ही भूरूपे तयार होतात. भूछत्र खडक बघा. वाऱ्यामुळे होणाऱ्या घर्षणाने खडकाचा तळाकडचा भाग झिजत जातो आणि वरचा भाग तसाच राहतो. त्यामुळे त्याला छत्रीसारखा आकार निर्माण होतो. अपक्षरण खळगे कसे तयार होते? वाऱ्याच्या वहन क्रियेमुळे एका ठिकाणची वाळू खूप मोठ्या प्रमाणात इतर ठिकाणी वाहून नेली जाते, तेव्हा खळगा तयार होतो. खळगा म्हणजे खड्डा. त्याला अपक्षरण खळगे म्हणतात. त्यामुळे मरुद्याने तयार होतात वाळवंटात. इजिप्तमध्ये अपक्षरणामुळे असा मोठा कतारा खळगा तयार झालेला आहे. यारदांग या भूरूपाचा आकार एखाद्या पालथ्या पडलेल्या होडीसारखा दिसतो. यारदांगचा वाऱ्याकडील बाजूचा उतार तीव्र असतो, तर वाऱ्याच्या विरुद्ध बाजूचा उतार मंद असतो. प्रदेशात जर कठीण व मृदू प्रकारचे खडक असतील तर मृदू खडकाचा भाग खोलगट बनतो आणि कठीण खडक उंचवटाच्या स्वरूपात दिसतो. वाऱ्याच्या वहन कार्यामुळे तयार होणारं अजून एक भूरूप आहे हमादा. वाळवंटी प्रदेशातील उंच, शुष्क, खडकाळ पठारांच्या स्वरूपामध्ये हे आढळते. अपवहन क्रियेत वाळू वाहून गेल्यामुळे यावर वाळू अल्प प्रमाणात असते आणि पठारावर मुख्यतः दगडगोटे उघडे पडलेले दिसतात. अशा पठाराला म्हणतात हमादा. आता बघा बारखाण. वाऱ्याच्या मार्गात लहान झाड किंवा मोठा दगड आल्यास वाऱ्याबरोबर आलेल्या काही पदार्थांचे वाऱ्याच्या दिशेला संचयन होते आणि चंद्रकोर आकाराच्या टेकड्या तयार होतात. त्यांना म्हणतात बारखाण. त्यांचा उतार बहिर्वक्र दिशेला असतो. सैफ वाळूच्या टेकड्या. अरेबिक भाषेत सैफ शब्दाचा अर्थ होतो तलवार. या प्रकारच्या वाळूच्या टेकड्या अरुंद व लांब पसरलेल्या असतात. त्या तलवारीसारख्या दिसतात म्हणून त्यांना सैफ म्हणतात. अरेबियातील रब अल खली या वाळवंटात आणि इराणच्या वाळवंटी भागामध्ये सैफ टेकड्यांच्या रांगा 200 किलोमीटरपर्यंतसुद्धा पसरलेल्या पाहायला मिळतात. पुढचं भूरूप आहे उर्मी चिन्हे. उर्मी म्हणजे लहर, तरंग, लाट. वाऱ्याच्या किंवा पाण्याचा प्रवाह सुट्या वाळूवरून वाहतो तेव्हा सागर किनाऱ्यावर, पुळणीवर अशी उर्मी चिन्हे पाहायला मिळतात. ती पाण्याच्या लाटेसारखी दिसतात. पुढचं भूरूप आहे लोएस मैदान. उत्तर चीनमध्ये वाऱ्यामुळे वाहत आलेल्या पिवळ्या रंगाच्या मातीचे हे मैदान तयार झालेले आहे. ते जवळपास 4 लाख स्क्वेअर फूट एवढं मोठं आहे. त्याच्या निक्षेपणाची जाडी 100 ते 300 मीटर एवढी आहे. त्याचप्रमाणे अमेरिकेत मिसिसिपी नदी, मिसुरी नदी, जर्मनीतील आल्सेस प्रांत या ठिकाणीसुद्धा अशी पिवळी माती वाहत येऊन मोठ्या भागात लोएस मैदान आढळते. पुढे ग्लोबीची चौकट आहे. शोधा पाहू. दख्खनच्या पठारावर भूछत्र खडक कोणत्या प्रदेशात आढळेल? दख्खनच्या पठारावर महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा इत्यादी राज्यातील उंच खडक असणाऱ्या क्षेत्रात भूछत्र खडक आहेत. पुढचा प्रश्न आहे समुद्रकिनारी वाऱ्याचे कार्य आढळते का? त्यामुळे कोणती भूरूपे तयार होत असतील? विद्यार्थी मित्रांनो, समुद्रकिनारी वाऱ्याचे कार्य आढळत नाही. आता बघूया सागरी लाटांचे कार्य व भूरूपे. सागर किनारी प्रदेशात सागरी लाटा खनन, वहन व संचयनाचे कार्य करतात. वारा, भरती ओहोटी यामुळे सागरजलाची हालचाल होते. त्यामुळे लाटा किनाऱ्याकडे येतात. किनाऱ्यावरील खडकांच्या भागात या लाटांच्या माऱ्यामुळे खनन घडून येते. पुळणीसारख्या किनाऱ्याच्या मोकळ्या भागात लाटांकडून संचयन केले जाते. आधी बघूया सागरी लाटांचे खनन कार्य. लाटा किनाऱ्यावर येऊन फुटल्या की पाणी आणि त्याबरोबर वाहून आणलेले दगड, गोटे, रेती, वाळू इत्यादी पदार्थ जोराने किनाऱ्यावर आपटतात. त्यामुळे किनाऱ्याची झीज होते. सागरी लाटांच्या द्राविक व रासायनिक क्रियेमुळे देखील किनाऱ्याची झीज होते. सागरी लाटांच्या या खनन कार्यातून सागरी कडा, तरंग घर्षित मंच, सागरी गुहा, सागरी कमान आणि सागरी स्तंभ ही भूरूपं निर्माण होतात. सागरी कडा कसे तयार होतात ते पहा. सागर किनाऱ्यापर्यंत विस्तारलेल्या डोंगराच्या किंवा पठाराच्या पायथ्यावर लाटांचा सतत मारा होत असतो.
त्यामुळे पायथ्याकडील खडकाची झीज होत जाते. परिणामी वरच्या बाजूच्या खडकाचे भाग आधार नाहीसा झाल्यामुळे खाली कोसळतात. त्यातून सागरी कड्यांची निर्मिती होते. तरंग घर्षित मंच. सागरी कड्यांच्या पायथ्याशी लाटांच्या माऱ्यामुळे झीज होते आणि तरंग घर्षित मंच तयार होतात. श्रीवर्धन येथे असा चबुतरा तयार झालेला आहे. सागरी गुहा. सागरी कड्यांच्या पायथ्याशीच सागरी गुहा तयार होतात. त्या सहसा जास्त खोल नसतात. पुढे बघा सागरी कमान. सागरातील भूशिरांचे लाटांमुळे खनन होते. वालुकाश्म किंवा चुनखडक असतील तर त्यांची लवकर झीज होते आणि तळाकडील भाग झिजत व पोकळी निर्माण होऊन त्याला कमानीचा असा सुंदर आकार प्राप्त होतो. त्याला म्हणतात सागरी कमान. सागरी स्तंभ म्हणजे सागरातले खांब. कमानीचंच रूपांतर नंतर स्तंभात होते. आता सागरी लाटांच्या संचयन कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपं बघू. पहिले आहे पुळण. त्यालाच तुम्ही बीच किंवा चौपाटी असंही म्हणतात. समुद्राच्या लाटांमुळे समुद्राच्या किनाऱ्यावर वाळूचे मैदान तयार होते. त्याला म्हणतात पुळण. लाटांची वरची मर्यादा आणि खालची मर्यादा या दरम्यान ही वाळू पसरलेली असते. पुढचे भूरूप आहे वाळूचा दांडा. समुद्रकिनाऱ्यावरील वाळू लाटांमुळे आतही जाते व ओहोटीच्या भागाजवळ साठत जाते. त्यामुळे किनाऱ्यावर समांतर असे दांडे तयार होतात. या दांड्यांमुळे समुद्रातले पाणी, खारे पाणी अडवले जाते आणि ते समुद्राच्या किनाऱ्याच्या बाहेरच्या बाजूला साचते आणि खाऱ्या पाण्याची सरोवरं तयार होतात. त्यांना म्हणतात खाजण. आता पुढचा कारक आहे भूजल. भूजलाचे कार्य आणि त्यामुळे होणारी भूरूपं बघूया. जमिनीत मुरलेले पाणी, पावसाचे पाणी सच्छिद्र खडकातून अथवा खडकातील भेगांमधून भूपृष्ठाच्या खाली जाते. हे पाणी अच्छिद्र खडकाच्या थरापर्यंत जाऊन तेथे साठते. असे साठलेले पाणी म्हणजे भूजल. खडकातील विद्राव्य खनिजे पाण्यात विरघळतात व ती भूजलाबरोबर वाहत जातात. हे भूजलाचे खनन कार्य होय. भूजलात क्षमतेपेक्षा जास्त खनिजं साठली तर त्याचे संचयन होते आणि अजून पुढील भूरूपं तयार होतात. विलय विवर, चुनखडीच्या प्रदेशातील गुहा, अधोमुखी व ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ ही सारी भूरूपं भूजलामुळे निर्माण झालेली आहेत. त्यामुळे ती जमिनीच्या खाली आहेत. भूपृष्ठाच्या खालच्या भागात जर चुनखडक असतील तर भूजलामुळे जमिनीखालून वाहणाऱ्या पाण्यामुळे चुनखडक झिजतात. कारण त्यातील विद्राव्य घटक पाण्यात मिसळून वाहून जातात आणि गुहा तयार होतात. त्याच्या छताच्या भागाकडून वाहत्या भूजलातले क्षार साठत जातात. कारण पाण्याचे बाष्पीभवन होते आणि क्षार शिल्लक राहतात. त्यामुळे ते छताकडून खाली लटकते खांब दिसतात. त्यांना अधोमुखी लवणस्तंभ म्हणतात. खालून वरच्या दिशेने, वरून खालच्या दिशेने असले तर अधोमुखी आणि खालून वरच्या दिशेला वाढणारे जे असतात ते ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ. कालांतराने गुहेचे छत कोसळले की जमिनीवर आपल्याला खड्डा पडलेला दिसून येतो. त्यात पाणी साचते. त्याला म्हणतात विलय विवर. जमिनीत निर्माण झालेल्या पोकळीमुळे जमीन खाली खचते. त्याचे एक उदाहरण पहा. हळूहळू संपूर्ण विहीर खाली गेलेली दिसते आहे. हे चमत्कार नसून भूगर्भातील हालचाली किंवा भूपृष्ठावरील बाह्य प्रक्रियांचा हा परिणाम आहे. भूजल पातळी. भूपृष्ठाखाली साचलेल्या जलाच्या वरच्या पातळीला भूजल पातळी म्हणतात. ऋतुमान, खडकांची सच्छिद्रता, पर्जन्यमान इत्यादी घटकानुसार भूजल पातळीत बदल होतो. पावसाळ्यात भूजल पातळी भूपृष्ठाजवळ असते तर उन्हाळ्यात ती खोल असते. यावरूनच पुढे ग्लोबी विचारतोय, शोधा पाहू महाराष्ट्रात चुनखडकाच्या गुहा व लवणस्तंभ कोठे आढळतात ते शोधा. महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरजवळील कान्हूर पठारावर चुनखडकाच्या गुहा आणि लवणस्तंभ आढळतात. चुनखडीच्या भूरूपांच्या प्रदेशाला कास्ट असे का म्हणतात तर ॲडियाट्रिक समुद्राच्या ईशान्य दिशेला कार्स्ट नावाचा प्रदेश आहे. या प्रदेशात चुनखडीमुळे विकसित होणारी भूरूपं मोठ्या प्रमाणात आढळली आणि अभ्यासली गेली. त्यावरून चुनखडीच्या भूरूपांच्या प्रदेशाला कार्स्ट असे म्हणतात. आता जरा विचार करा. रामूला आपल्या शेतात विहीर खोदायची आहे, पण त्याला प्रश्न पडला आहे की कोणत्या ऋतूत खोदावी म्हणजे विहिरीला जास्त काळ पाणी मिळेल. तुम्ही रामूला काय सुचवाल? विद्यार्थी मित्रांनो, भूजल पातळी पावसाळ्यात वर आलेली असते
तेव्हा जर विहीर खोदली तर पाणी लवकर लागेल. त्यामुळे ती किती खोल खोदावी याचा अंदाज येणार नाही. ती जास्त खोल खोदली गेली नाही तर उन्हाळ्यात भूजल पातळी खाली गेली की विहीर कोरडी पडेल. म्हणूनच उन्हाळ्यात जेवढ्या खोलवर भूजल पातळी असेल तेवढी खोल विहीर खोदली तर वर्षभर त्यात पाणी राहील. म्हणून विहीर किंवा बोरिंग उन्हाळ्यात करतात. जरा विचार करा, वारा, नदी, हिमनदी यांच्यापैकी कोणत्या कारकाची गतिजन्य ऊर्जा अधिक असेल? अर्थातच वाऱ्याची. वाऱ्याची गतिजन्य ऊर्जा अधिक असेल. अशा प्रकारे आज आपण नदी, हिमनदी, वारा, सागरी लाटा आणि भूजल या कारकांच्या खनन, वहन व संचयन या कार्यामुळे तयार होणारी विविध भूरूपे अभ्यासली. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा.